नमस्कार माऊली, मी कौस्तुभ आणि मी आलोय गंगा यमुना सरस्वतीचा संगम असलेल्या प्रयागराजमध्ये। खरं तर 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मी उत्तर प्रदेशमध्ये आलो होतो, पण 22 जानेवारीला अयोध्येत एंट्रीच नव्हती, म्हणून आपल्या हिंदू धर्मातल्या अतिशय पवित्र स्थानांपैकी एक प्रयागराजमध्ये मी आलोय। महाराष्ट्रातून आसपास 24 तासांचा प्रवास करून रेल्वेने मी कानपूरला उतरलो आणि कानपूरवरनं बसमध्ये बसून मी प्रयागराजला आलोय। प्रयागराजमध्ये गंगा यमुनेचा संगम होतो आणि लुप्त झालेली सरस्वती देखील इथे येऊन मिळते, म्हणून हिंदू धर्मात भारतीय संस्कृतीत या जागेला खूप जास्त महत्व आहे। मी बस स्टँड वरनं रिक्षा करून हॉटेलकडे येत होतो, पण दुसऱ्या दिवशी मंदिराची प्राणप्रतिष्ठा असल्याने उत्तर प्रदेशचा माहोल बघण्यासारखा होता। प्रयागराजमध्ये मी रिलॅक्सिंग डॉर्मिटरी मध्ये राहिलो, जे मला एका दिवसासाठी पडलं 450 रुपयात। आलो त्या दिवशी 24 तासांच्या प्रवासाने दमलो होतो, म्हणून गेलो, जेवण केलं, राजाराम लस्सी खाल्ली आणि माघारी आलो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी निघालो गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमाकडे। त्या दिवशी 22 जानेवारी होती आणि यूपीचा माहोल बघण्यासारखा होता। सगळीकडे फ्री भंडारे चालू होते, फ्री जेवण चालू होतं, फ्री खाण्यापिण्याच्या गोष्टी वाटल्या जात होत्या। भातापासून लाडू पर्यंत आणि खिरीपासून शिऱ्यापर्यंत सगळं काही मोफत वाटलं जात होतं। पुढच्या वर्षी प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरणार आहे आणि यावर्षी भरणार होता माघ मेळा। त्याच्याच निमित्ताने इथं भरपूर तंबू टाकण्यात आले होते आणि यात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं। मला संगमावर जाऊन दर्शन करायचं होतं। या ब्रिजनं चालत चालत पुढे गेलो, पण तिथं कळालं की होड्या तर मागच भेटतात। मला एक जण म्हणे हा ब्रिज क्रॉस करून जा, तुम्हाला तिकडे बोट भेटेल। तिकडे आलो तर सगळेजण सांगताय की ब्रिज पुन्हा क्रॉस करून जा, तुम्हाला तिकडेच बोट भेटेल। मग पुन्हा माघारी येऊन या भावासोबत 60 रुपयाची उडी केली। या गंगा यमुनेच्या संगमावर ऑलरेडी खूप सुंदर नजारे होते आणि त्यात इथले पक्षी आणि होड्या अजून भर टाकत होते। या पवित्र संगमावर भरपूर लोक स्नान करतात। इथं दर्शन घेऊन पण एकदम भारी वाटलं। त्यानंतर मी गेलो इथनच जवळ असलेल्या अकबर का किल्ल्यामध्ये। सतयुगापासून अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं अक्षयवट वृक्ष आणि मंदिर इथं आहे। त्यानंतर गेलो प्रयागराजच्या बडे हनुमानजी मंदिरात। लंका विजय करून येताना बजरंगबलींनी इथं आराम केला होता। बडे हनुमानजी दर्शनासाठी गर्दीमुळे मला 1 तास लागला। त्यानंतर मी गेलो प्रयागराजचा हा भव्य माघ मेळा बघायला। भूक लागली होती, लोकांना विचारलं कुठं जाऊ, तर ते म्हणे तुम्ही जयस्वाल डोसा नक्की ट्राय करा, म्हणून जयस्वाल डोसा खायला गेलो। डोसा चांगला लागला। माझ्या हॉटेलकडे माघारी येताना असं वाटत होतं की उत्तर प्रदेशनं दिवाळीपेक्षा मोठी दिवाळी साजरी केली आहे। सगळीकडे दिवे, सगळीकडे जल्लोष आणि सगळीकडे भंडारे चालू। मी पण या जल्लोषात सामील होऊन घेतलं। येताना पुन्हा एकदा इथली फेमस राजाराम लस्सी घेतली आणि रूमवर निघून आलो, कारण दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं अयोध्येला। धन्यवाद।